अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्यांचे हल्ले वाढलेले आहेत। महिन्याभरात बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय, तर 2 जण गंभीर जखमी झालेत। नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा, त्याला ठार करावं अशी मागणी नगर कल्याण महामार्गावरच्या ग्रामस्थांनी केलेली आहे। त्यांनी रास्ता रोको सुद्धा केलेला आहे। आठवड्याभरापूर्वी पारनेर तालुक्यामध्ये किनी गावात बिबट्यानं वयोवृद्ध महिलेवर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये भागुबाई खोडदे यांचा मृत्यू झाला होता। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आणि याच संतापलेल्या ग्रामस्थांनी नगर कल्याण महामार्ग रोखून धरला। बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी आग्रही मागणी त्यांनी केलेली आहे आणि त्याने रस्त्यामध्येच रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी। पाहूयात। अहिल्यानगर येथील नगर कल्याण महामार्गावर गेल्या 1 तासापासून रास्ता रोको सुरू आहे। पारनेर तालुक्यातील किनी या गावच्या वयोवृद्ध असलेल्या भागुबाई खोडदे यांच्यावर काही दिवसापूर्वी बिबट्याने हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळेच आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे। गेल्या 1 महिन्यापासून जिल्ह्यामध्ये बिबट्याने जे हल्ले केले त्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। 2 जण गंभीररित्या जखमी देखील झालेले आहेत। मात्र वन विभागाकडून जे ऍक्शन घ्यायला पाहिजे बिबट्यांच्या विरोधात ती घेतली जात नाही अशी तक्रार ग्रामस्थ करत आहेत आणि त्यामुळेच हा रास्ता रोको करण्यात आलेला आहे। एकूणच जिल्ह्यामध्ये जे वारंवार बिबट्यांचे हल्ले वाढलेले आहेत ते हल्ले थांबावेत यासाठी वन विभागाने प्रयत्न करावेत, जास्त पिंजरे लावावेत अशी मागणी या ग्रामस्थांची आहे। त्यासोबतच जे नरभक्षक बिबटे आहेत त्यांच्यावर देखील बंदोबस्त करावा, त्यांना ठार मारावे असं देखील मागणी ग्रामस्थ करतायत। लैलेश बारगजे, झी 24 तास, अहिल्यानगर।